तुमचं आधार कार्ड बंद होणार। कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं, मात्र हेच आधार कार्ड बंद होणार। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय। आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार? सरकारच्या माध्यमातून तुमचं आधार कार्ड आता बंद केलं जाणार आहे। पुढील आठवड्यापासून आधार कार्डची सुविधा बंद होणार आहे। मग कायदेशीर पुरावा म्हणून तुम्हाला आता कोणतं कागदपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे हे पण आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही आधार कार्ड जर वापरत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारे 5 नवीन नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आलेत। पुढील आठवड्यापासून आधार कार्डवर नवीन नियमावली या ठिकाणी आता लागू होत आहे। यामध्ये अनेकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन 3 नियम या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून करण्यात येत आहे। यामध्ये जवळपास 25 लाख नागरिकांची आधार कार्डची सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम या ठिकाणी लागू होतोय तो म्हणजे बँकेच्या खात्याला तुम्ही जर आधार कार्ड जर जोडला असेल तर तुमचं या ठिकाणी आधार कार्ड आता बंद होणार आहे। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आल्या, त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, लाडकी बहीण योजनेचा आता लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं बँकेत खातं असेल आणि जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड जर तुम्ही जोडलेलं असेल, लिंक केलेलं असेल तर तुम्हाला पुढील आठवड्यापासून RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही सूचना अर्जंट यामध्ये आता तुम्हाला सांगण्यात आल्या आहेत। जे नागरिक, ज्या महिला या सूचना पाळणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात येणार आहे। सावधान व्हा, कारण आधार कार्डच्या नंबरवरच लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात। PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, ज्येष्ठांच्या योजना सर्व पैसे आधार कार्डच्या नंबरवरच या ठिकाणी येत असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक केलेल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना काय देण्यात आल्या नक्की बघायचं आहे। नागरिकांनो, यामध्ये तुमचं जर आधार कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते खोलून लिंक केलं असेल, तसेच तुमचं जर आधार कार्ड पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी खाते खोलून लिंक केलं असेल, पोस्टात खाते असेल आणि या ठिकाणी FD वगैरे एखादी केली असेल आणि आधार कार्ड लिंक केलं असेल तर या ठिकाणी बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, अशा जवळपास 15 ते 16 बँकेमध्ये जर तुम्ही ग्राहक असाल, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर तुम्हाला बँकेचे व्यवहार आता पुढील आठवड्यापासून अजिबात करता येणार नाहीत। आधार कार्डचे हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या खात्यातून पैसे तुम्हाला काढता पण येणार नाहीत आणि भरता पण येणार नाहीत, कारण तुमचं आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र आहे आणि हेच आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्यावर लिंक असतं। कारण आधार कार्डवरच नवनवीन सरकारच्या माध्यमातून कडक नियमावली या ठिकाणी लागू होत आहे आणि हेच आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला सगळ्यांचं लिंक केलं असतं। त्यामुळे जे नागरिक आता या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा या ठिकाणी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। त्यामुळे कोणत्या नियमांतर्गत कोणकोणत्या सूचना तुम्हाला RBIच्या पाळायच्या आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला करायची आहेत आणि कोणकोणते नियम या ठिकाणी तुमच्यासाठी लागू झालेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आधार कार्ड वापरणाऱ्या बँकेतील ग्राहकांना काय काय सूचना या ठिकाणी दिलेत नक्की तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। बघा आता त्याचं कारण काय, बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलंय आधार कार्ड वापरून, आता बघा आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो वापरून अनेक बँकेतील फसवणुकीच्या उद्देशाने पैसे काढून घेण्याच्या घटना या ठिकाणी वाढत चालल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठं या ठिकाणी पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। एकदा का तुमचं आधार कार्ड बंद झालं तर त्या बँकेतील आता व्यवहार तुम्हाला अजिबात करता येणार नाहीत, पैसे काढता पण येणार नाहीत, पैसे भरता पण येणार नाहीत, PM किसानचे पैसे येणार नाहीत, नमोचे पैसे येणार नाहीत, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे देखील बँकेमध्ये येणार नाहीत, कारण आधार कार्डची सेवा जर बंद झाली तर पैसे बँकेमध्ये या ठिकाणी येणार नाहीत। मग काय काय नियम आलेत तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काय काय सांगण्यात आले नक्की बघा। सरकारने महिलांना आणि पुरुषांना अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, कारण काय व्हायले वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवनवीन बदल आता पुढील आठवड्यापासून करण्यात येत आहेत, ज्यामध्ये 25 लाख नागरिकांचं आता आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे।
ज्याचं पालन करणं प्रत्येक बँक खातेदाराचं कर्तव्य आहे, काम आहे, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आलेले 3 नियम कोणकोणते आहेत लक्ष देऊन बघा। तुम्हाला पुढील आठवड्यापासून नागरिकांची आधार कार्डची सेवा या ठिकाणी भरपूर लोकांची बंद करण्यात येणार आहे। देशातील 140 कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाखो नागरिकांचे, लाखो महिलांचे या ठिकाणी आधार कार्डच्या सेवा बंद करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे देखील अनेकांचे बंद होणार आहेत। PM किसान योजना, नमोचे पैसे देखील अनेक शेतकऱ्यांचे बंद करण्यात येणार आहेत। ज्येष्ठांच्या योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा सर्वांनी आधार कार्ड जोडणी नक्कीच केले असेल, कारण आधार कार्ड जोडणी केल्याशिवाय कुठल्याही बँकेत पैसे या ठिकाणी येत नाहीत। तसेच फक्त बँकेत तुमचं खातं असेल आणि कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर इथून पुढे व्यवहार देखील आता तुम्हाला बँकेत करता येणार नाही आहे। पैसे सुद्धा काढता येणार नाही आहे, पैसे भरता येणार नाही आहे। तुमची पेन्शन जर तुम्ही घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला मोठी अडचण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। मोठी अडचण तुम्हाला सोसावी या ठिकाणी लागणार आहे। बघा, या ठिकाणी पेन्शन घेणाऱ्यांसाठी आधार कार्डवरील कामे अर्जंट करणं या ठिकाणी गरजेचं आहे। जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या आधार कार्डच्या नंबरवर या ठिकाणी पेन्शन या ठिकाणी जमा होणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, बँकेत खाते असेल, तुम्ही त्या बँकेला आधार कार्ड जोडलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून या ठिकाणी काय काय सांगण्यात आल्या नक्की बघा। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सूचना या नागरिकांना सांगण्यात आल्या बघा। नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार आणि त्यांनी आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर त्यांच्यासाठी सूचना। लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत येत असेल, आधार कार्ड जोडला असेल तर त्यांच्यासाठी सूचना आल्या। आणि पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आता फसवणुका टाळण्यासाठी बँकेमध्ये या ठिकाणी काय काय सूचना सांगण्यात आलेत नक्की बघा। पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कोणतेही फ्रॉड होऊ नये। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय व्हायले, चोर काय करायलेत, आता आधार कार्ड, पॅन कार्ड जो बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जो जोडलेला असतो तर कुठून तरी म्हणजे कुठनं लीक होतंय तर बघा, आपण एखाद्या ठिकाणी झेरॉक्स काढायला जातो, म्हणजे काय करतो, एखादं दुकान असतं आणि त्या ठिकाणी झेरॉक्स काढायला देतो आणि आपण काय देतो, आधार कार्ड देतो, पॅन कार्ड देतो आणि या ठिकाणी बँकेचं पासबुक देतो आणि त्या ठिकाणी काय होतं, आधार कार्ड, पॅन कार्ड जर एकदा त्यांना मिळालं तर बँकेत प्रवेश करण्यासाठी चोरांना आता एकदम सोपं झालंय। आणि यामुळे काय झालं, मागील 2-3 महिन्यांच्या पाठीमागे इतके पैसे बँकेतील उडाले की त्या ठिकाणी मोजमाप सुद्धा करता येत नाही, इतके पैसे बँकेतील उडाले। आणि सायबर गुन्हेगार जास्त त्या ठिकाणी घडू लागलेत। म्हणजे काय, या ठिकाणी OTP सुद्धा येणार नाही। परवाच एक उदाहरण घडलं, तुम्हाला सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आधार कार्डवरील हे नियम जर तुम्ही नाही पाळले तर तुम्हाला या ठिकाणी पुढील आठवड्यामध्ये ही सेवा बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला एक घडलेली सविस्तर घटना सांगतो। आता काय झालं, एक त्या ठिकाणी एक ग्राहक होता ज्याचं वय वर्ष 65 होतं, तो रिटायरमेंट पेन्शनधारक होता। आणि काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बँकेच्या खात्यावरती टोटल त्या ठिकाणी 4.5 लाखाच्या आसपास रक्कम होती आणि 4.5 लाखाच्या आसपास रक्कम होती। त्यांनी गुगलवरती एक कस्टमर केअरचा नंबर घेतला, कुठेतरी त्याला भांडी खरेदी करायची होती आणि त्या ठिकाणी त्यानं फोन केला। फोन केल्यानंतर तिकडून या ठिकाणी अजिबात फोन उचलला पण नाही आणि रिंग सुद्धा झालं नाही। इकडे ऑटोमॅटिक त्याच्या मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती एक त्या ठिकाणी एक लिंक आली आणि ती ऑटोमॅटिक ऑटो पद्धतीने डाउनलोड झाली आणि याच्या बँकेतील या ठिकाणी 4.5 लाख या ठिकाणी उडाले। याची माहिती साम TV या मोठ्या न्यूज चॅनलने दिल्या। त्यामुळे तुम्ही सावध व्हायचं आहे, कारण आधार कार्ड हे एकदम महत्त्वाचं कागदपत्र आहे आणि यावरती मोठ्या घटना या ठिकाणी फसवणुकीच्या घडू लागलेत। त्यामुळे तुम्ही सावध व्हायचं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तुम्हाला कोणकोणती कामे करायला सांगितलेत, जर तुम्ही केली नाही तर 25 लाख नागरिकांची आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। आता बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आता सरकारने या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्ड सर्वात पहिल्यांदा सुरक्षित कसं करायचं बघा। कारण काय व्हायले, आता OTP सुद्धा येत नाही आणि याद्वारे काय व्हायले, अचानक ऑटो पद्धतीने एखादी लिंक तुम्हाला येते, तुम्हाला ते कळत सुद्धा नाही आणि याद्वारे पैसे उडण्याच्या घटना या ठिकाणी आता वाढू लागले। त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड तुमचं लॉक कसं करायचं आहे, हे लॉक केल्याचे फायदे काय होतात तर लक्षात ठेवा, हे लॉक केल्याने तुम्हाला एखाद्या व्यक्तीने अनोळख्या
त्यांनी फोन जर लावला आणि एखादी लिंक जरी पाठवली किंवा तुम्हाला एखादं काहीतरी डाउनलोड करायला जर सांगितलं आणि चुकून त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड जरी केलं तरी सुद्धा ती लिंक ओपन होत नाही। त्यासाठी आधार कार्डचा नंबरच तुम्हाला एका ठिकाणी लॉक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेत। तुम्हाला आधार कार्डवरती काम आता कोणतं करायचं आहे, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। जर करता ही जर कामे तुम्ही नाही केली तर पुढील आठवड्यापासून तुमचं आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। बघा, पहिलं महत्त्वाचं काम आहे, दुसरं आणि तिसरं आणि चौथं 4 कामे करायची आहेत। यामधले 4 नंबरचं आणि 3 नंबरची जी कामं आहेत ती एकदम महत्त्वाची आहेत। ती जर तुम्ही नाही केली तर आधार कार्डची सेवा तुमची पुढील आठवड्यापासून बंद होणार आहे। मग ही बंद झाल्यावर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येणार आहे, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी येणार नाहीत, त्या ठिकाणी पेन्शन बँकेमध्ये येणार नाही, कारण बँकेमध्ये आधार कार्डवरच पेन्शन येत असते, त्या ठिकाणी ज्येष्ठांच्या कोणत्या योजना असतील तसेच बँकेतून पैसे काढता भरता येत नाहीत। त्याची कारण म्हणजे आता वाढत्या फसवणुकीला आळा घालण्याचा उद्देश सरकारचा आहे, असं सरकारनं म्हणलंय। मग आता 4 कामे कोणती करायची आहेत, सर्वांनी आता कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं किती आहेत। बघा, सरकारने 2 बँकेचे खातेधारकांना ही पहिलं आता काम सांगितलंय। तुमचं जर समजा स्टेट बँकेत एक खातं आहे आणि तुमचं खातं जर पोस्टात आहे, 2 बँकेचे जर तुमचं खातं असेल आणि दोन्ही बँकांना तुम्ही जर आधार कार्डाची जोडणी केली असेल तर तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे, कारण 99% लोकांचं खातं पोस्टात स्टेट बँकेत आता 100% असतंच आणि त्यांनी खूप मोठ्या चुका करत आहेत, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे त्यांची आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। तर बघा, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्ही जर आधार कार्ड जोडणी स्टेट बँकेत पोस्टात अशा कोणत्याही म्हणजे स्टेट बँकेत पोस्टात किंवा इतर कोणत्याही 2 बँकांमध्ये खातं खोललं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर एकच नंबर त्या ठिकाणी बँकांना दिला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट तातडीची सूचना पहिल्या नियमांतर्गत सरकारने करायला सांगितल्या। तुमचा नंबर पटकन त्या ठिकाणी बदलून टाका। जर करता तुम्ही पटकन नंबर बदलून टाकला नाही आणि हॅकर्सवाले या ठिकाणी एक जर नंबर हॅक केला तर दुसऱ्या बँकेतही ते प्रवेश करू शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिली अर्जंट सूचना तुम्हाला आता सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या बँकेचं खातं जर एक सोडून 2, 3 असतील तर प्रत्येक बँकांचा नंबर वेगवेगळ्या कृपया करून तुम्ही द्यावी, अशी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आता करण्यात आल्या। कारण चोर लोक या ठिकाणी हुशार झालेत, एक जर नंबर लिंक या बँकेला असेल तर त्या बँकेला पण लिंक असेल तर प्रवेश त्या ठिकाणी करू शकतात आणि या ठिकाणी बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना या ठिकाणी समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आधार कार्डची सेवा अनेकांची बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांना नवीन आधार कार्ड देणार आहेत, जे तुम्हाला वापरण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे, अपडेट करण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळे आधार कार्डला तुमचं जर बँक खाते लिंक असेल तर 2 नंबर तुमचे वेगवेगळे द्यायचं आहे, हे पहिलं काम। आता दुसरं, तिसरं आणि चौथं ती कामे 3 पुढचे अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामधलं 4 नंबरचं काम जर नाही केला तर तुमचे पेन्शन येणार नाही, तुमचं आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम आहे, पीएमचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम आहे। त्यामुळे पुढची कामे तुम्हाला अर्जंट कोणती करायची आहेत नक्की बघा। दुसरं काम काय करायचं आहे बघा, आता बघा या ठिकाणी दुसरं काम अत्यंत मध्ये तुम्हाला अर्जंट मध्ये करायचं आहे, ती म्हणजे प्रत्येक योजनांची तुम्हाला डबल केवायसी करायला सांगितल्या। बघा, तुम्ही आधी जर केवायसी केली असेल तर ती चालणार नाही आहे, कारण वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक नवीन केवायसी करायला सांगितल्या। तुम्हाला आठवतंय का बघा, मागील आठवड्यामध्ये नवीन आधार कार्ड लॉन्च झालंय, त्याचं कारण म्हणजे वाढलेल्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठांच्या कोणत्या तरी योजना असतील, तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पीक विमा असेल, पेन्शन असेल तर त्यांनी केवायसी आता नवीन करायची आहे। नवीन केवायसी का करायला सांगितल्या त्याचं कारण म्हणजे आता काहींनी काय केले, त्यांचं आधार कार्ड 10 वर्षाच्या पूर्वीचं आहे, त्यामुळे त्यांनी अपडेटच केलं नाही। त्यामुळे तुमची नावे आधार कार्डवरती व्यवस्थित आहेत का बघा, तुमच्या जन्मतारख्या पूर्ण तुमच्या अक्षर आहेत का बघा, आधार कार्डवरती आधी तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव, ही सर्व अपडेट तुम्हाला दुसरं काम करायचं आहे। आता तिसरं आणि चौथं काम तुम्हाला कोणतं करायचं आहे हे पण तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये तातडीने सांगणार आहे। आता बघा, दुसरं काम या ठिकाणी अर्जंटमध्ये तुम्हाला करायला सांगितले
ती म्हणजे आधार कार्डावरती काय करायचं आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक केलंय का बघा, आणि आधार कार्डला तुम्ही मोबाईल नंबर लिंक केलाय का बघा. तुम्ही मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला लिंक केला असणार, परंतु आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड अपडेट करून मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे. कारण काहींनी मोबाईल नंबर लिंक केलाय परंतु आधार कार्ड अपडेट न करता लिंक केलाय, त्यामुळे अशा वेळी सुद्धा अनेक लोकांचे योजनांचे पैसे इथून पुढे पुढील आठवड्यापासून येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. आता 4 नंबरचं काम आहे ती म्हणजे खरोखर या ठिकाणी पेन्शनधारकांनी करावायचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनी आणि लाडक्या बहिणीचे पैसे आणि PM किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आता 4 नंबरचं काम करायचं आहे. ते म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तुम्हाला सांगितलंय की तुमची जी महत्त्वाची कागदपत्र आहेत, जी म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं एखादं पासबुक असेल, जर तुम्ही ज्यावेळी त्या ठिकाणी झेरॉक्स मारायला जाता तर त्या ठिकाणी आता ओळखीच्या ठिकाणी तुम्ही कृपया करून झेरॉक्स मारायला जायचं आहे. अनोळख्या ठिकाणी काय व्हायले, तुमची कागदपत्रे या ठिकाणी त्या ठिकाणी अजून एखादी कॉपी ते काढून घेत असतात आणि त्यामुळे तुमचा आधार कार्डाचा नंबर असेल, बँकेचं खाते क्रमांक असेल, पॅन कार्ड या ठिकाणी आता त्या ठिकाणी ते चोरू लागलेत. त्यामुळे ओळखीच्या ठिकाणीच तुम्हाला आता आधार कार्डाचं, पॅन कार्डाचं, बँकेचे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहेत त्याचं झेरॉक्स तुम्हाला काढायला सांगितले. ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला सरकारने सांगितल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.